नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर रात्रीच्या जेवणात खिचडी खाणे योग्य की अयोग्य असा प्रश्न आहे. तर आपण याच्यावर थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया. रात्रीच्या जेवणात खिचडी खाणे अत्यंत योग्य आणि फायदेशीर मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक उत्तम फायदे आहेत. रात्रीच्या जेवणात खिचडी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. खिचडी पचनास हलकी असते. खिचडीमध्ये तांदूळ आणि डाळ या दोन्हीचे मिश्रण असल्यामुळे ते पचायला अतिशय हलके असते. रात्रीच्या वेळी आपली पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हलका आहार घेतल्यास पचनाच्या तक्रारी होत नाही. रात्रीच्या जेवणात खिचडी खाल्ल्याने रात्री शांत झोप लागते. खिचडी खाल्ल्याने सेरोटोनिन या संप्रेरकाची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे मन शांत होते आणि चांगली गाढ झोप लागण्यास मदत होते. खिचडी हे पौष्टिक आणि संतुलित आहार असल्यामुळे डाळीमधून प्रथिने आणि तांदळातून कार्बोदके मिळतात आणि त्याच्यामध्ये जर आपण भाज्या घातल्यास जीवनसत्वे आणि खनिजेही मिळतात. त्यामुळे खिचडी हा एक पूर्ण आहार ठरत असतो. आणि जर तुम्हाला ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल तर दररोज रात्रीच्या वेळी तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थाऐवजी मूग आणि डाळीची साधी तिखट खिचडी खाणे सर्वात उत्तम राहू शकते. आणि काही महत्त्वाच्या टिप्स: खिचडीमध्ये भाज्यांचा वापर. खिचडी अधिक पौष्टिक करण्यासाठी तुम्ही खिचडीमध्ये मटार, गाजर, बीन्स किंवा पालक सारख्या भाज्या नक्की घालू शकता. त्यांचे प्रमाण. रात्रीचे जेवण हलके असावे, त्यामुळे खिचडीचे प्रमाण मर्यादित ठेवा. खिचडीवर थोडे तूप घालून खाल्ल्याने पचन सुधारते आणि अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यास शरीराला मदत होते. झोपण्यापूर्वी किंवा 2-3 तास आधी जेवण करणे कधीही केव्हाही चांगले. खिचडी ही एक आरोग्यदायी कम्फर्ट फूड आहे. विशेषतः ज्यांना पचनाला तक्रारी आहेत किंवा ज्यांना रात्री हलका आहार घ्यायचा असतो त्यांच्यासाठी खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला सहसा कोणत्या प्रकारची खिचडी खायला आवडते ते मला कमेंट करून सांगा. खिचडी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. खिचडी हे भारतीय आहारामधील एक अत्यंत पौष्टिक आणि पचायला हलके आणि आरोग्यदायी अन्न मानले जाते. खिचडी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. पचनास अत्यंत हलकी. खिचडी तांदूळ आणि डाळीपासून बनवलेली असल्यामुळे त्यामुळे ती पचायला खूप सोपी असते. खिचडी आजारी व्यक्तीसाठी किंवा ज्यांची पचन शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी खिचडी हे सर्वात उत्तम अन्न आहे. संतुलित आहार. जेव्हा आपण डाळ आणि तांदळाचे मिश्रण करतो तेव्हा त्यातून शरीराला आवश्यक असलेली सर्व अमिनो ऍसिड्स मिळतात. हे एक प्रकारचे कंप्लीट प्रोटीन मानले जाते, जे स्नायूच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर असते. खिचडीमध्ये कार्बोदके चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. दिवसभराच्या कामासाठी लागणारी शक्ती किंवा ऊर्जा मिळण्यासाठी खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे. शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार खिचडी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटके बाहेर पडण्यास मदत होतात. ही एक सात्विक आहार पद्धत मानली जाते, ज्यामुळे शरीराचा थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. खिचडीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, म्हणून त्यामुळे
पोट बराच वेळ भरल्यासारखे असते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ग्लुटेन मुक्त, ज्यांना गव्हातील ग्लुटेनची ॲलर्जी आहे, अशा लोकांसाठी खिचडी हा सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय आहे. खिचडी अधिक पौष्टिक कशी बनवाल? भाज्यांचा वापर खिचडीमध्ये मटार, गाजर, बीन्स, फ्लॉवर किंवा पालेभाज्या घातल्यास त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजाचे प्रमाण वाढते. तूप खिचडीवर 1 चमचा गाईचे तूप घालून खाल्ल्याने पचन सुधारते आणि अन्नातील पोषक घटक शोषण्यास शरीराला मदत होते. मुगाच्या डाळी व्यतिरिक्त तूर किंवा मसूर किंवा उडदाची डाळ वापरून खिचडीमध्ये चव आणि पोषण बदलू शकता. आणि तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये खिचडी किती वेळा समाविष्ट करता किंवा विशेष कोणत्या प्रकारची खिचडी तुम्हाला आवडते? खिचडीचे खूप प्रकार असतात. कोणी कोणत्या तर कोणी कोणत्या प्रकारची खिचडी करत असतात. खिचडीमध्ये डाळ मिसळून केल्यास डाळ खिचडी असे म्हणतात. तर कोणी पालेभाज्या वापरून करतात. तर मागे कोणी गरम मसाल्याचा वापर करून मसाला भात करतात. तर कोणी हेवी प्रकारची खिचडी करतात. खिचडी ही सर्वांची लाडकी असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने खिचडी बनवून खात असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.